चातुर्मास हा केवळ ऋतू नाही, तो आत्मशुद्धीचा काळ आहे। या 4 महिन्यात संयम, व्रत, जप, दान, सेवा, नामस्मरण आणि सत्कर्म यांना विशेष महत्त्व असतं। शरीराला विश्रांती, मनाला स्थैर्य आणि आत्म्याला ईश्वराशी जोडणारा काळ आहे। पण तुळजाई, आमच्या गावात तर कुणालाच चातुर्मासाबद्दल माहिती नाही। मग तुझे आमासनी सांगतेस ते करणार तरी कसं? हेच तर मोठं आव्हान आहे। जी व्रत या काळात करायची असतात त्याची माहितीच जर लोकांपर्यंत पोहोचली नाही तर ते भक्तीचा मार्ग कसा स्वीकारतील देवी? तुळजाई, आधीच्या लोकांनी समधी व्रत केली होती का? हो, अनेक ऋषी, मुनी, संत आणि असंख्य भक्तांनी या चातुर्मासातील विविध व्रत केली। त्या व्रतामुळे त्यांना केवळ पुण्यच नाही तर जीवनाला दिशा मिळाली। प्रत्येक व्रतामागे एक कथा आहे, एक अनुभव आहे आणि भक्तीचा एक गूढ अर्थ दडलेला आहे। मग तुळजाई, त्या गोष्टी आम्हाला बी सांग ना। गावातल्या समध्यांना सांग, त्यांनी काय केलं, कसं केलं ते जर कळलं तर समधी लोक करतील ना। अरे भिक्या, काय बरळतोयस तू? ह्यो भुजंग आणि मान, अरे यानंच आपल्या घराचा सत्यानाश केला, तुझ्या आयुष्याची माती केली आणि ह्यातच गोड बघतोयस तू। अगं आई, तुला अजून भुजंगाचं महत्व कळालं नाही। अगं आज पतूर माझ्या डोळ्यासमोर पडदा होता, पण तो आज पडदा बाजूला झालाय आणि आता मला सगळं लख्ख दिसायला लागलंय। वा, अखेर याला तरी अक्कल आली। भुजंग बाबा, तुमच्यासारखा महान माणूस आज पतूर बघितलाच नाही। हवाय, मला ठाऊक होतं माझ्यासारखा माणूस तू आजपतूर पाहिला नाही का नाही? मग सांग सांग या समदेस नाही। अहो, तुमच्यामुळे तर कळालं व्यसन माणसाला किती खोल खड्ड्यात नेतं। अहो, तुमच्यामुळे तर कळालं त्या तुळजाचं खरं सामर्थ्य काय आहे। तुमच्यामुळेच कळालं या घरातली माणसं किती मोलाची आहे ती। हा, पण या समध्या उपकाराची परतफेड मी आता करणार आहे। कराय कराय, अरे या समद्यांना जाणीव नाही, पण तुला माझ्या उपकाराची जाणीव हाय। सांग सांग काय देणार आहेस? बाबा, आधी डोळे बंद करा। हा, अख्खाच्या का स्वर्गच खाली आणतो मी। हा, बर, सांग सांग लवकर, अरे दे ना, दे, दे, माझ्या हातात दे। आण 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 लवकर। आणतो। तयार आहे ना? होय होय, दे लवकर। हे का तुझं उपकाराचं बक्षीस? अगं बाबू, हे घे तुझ्या मायावी सारी पाटासाठी। अरे येडा बिडा झाला का काय? हे घे माझ्या आईला रडवल्याबद्दल। अरे काय करतोय मी क्या? हे घे माझ्या बायकोचा संसार उद्ध्वस्त केल्याबद्दल। अरे मी क्या, अरे म्या तुला मदत केली, म्यान मलाच मारतो। अगं बाबा, थांब। अरे अरे म्या तुला किती मदत केली, हा म्या तुला वाचवलं आणि माझ्यासोबत असं वागतोय रे? हा, कोप होईल माझा, कोप, पस्तावशील। अरे चा, मी कोपा बिपाला नाही घाबरत, कारण माझ्या पाठीशी तुळजाई हाय आणि ती तिच्या भक्ताचा हात कधीच सोडत नाही। पण तुझ्यासारख्या कपट्याला ती काठीच वरी। क्या लय मागात पडल बघ तुला, लय मागात पडल। बघून घेल समध्यासनी, बघून घेल, बघून घेल, तुला तर सोडत नाही बघ। अरे चा, जे व्हायचंय ते बघून घेईन। माझ्या पाठीशी तुळजाई हाय आणि परत जर माझ्या घराकडे वाकड्या नजरेनं बघितलास तर तुझं स्वागत फुलानी नाही काठीने करेन।
मी घाबरलोच होतो रे. वाटलं की पुन्हा त्याच्या नादाला लागलास की काय. वय ना, माझं बी काळीच धडधडायला लागलं होतं. अगं म्या फक्त खेळ केली. त्यांना वाटलं मी फसतो की काय, पण त्यांनाच अडकलो म्या. अगदी योग्य केलं भाऊजी. कपटाला कधी कधी त्याच्या भाषेतच उत्तर द्यावं लागतं. आता एक गोष्ट पक्की, देवी पाठीशी असताना ह्या भुजंग सारख्या माणसाची काय बी गरज नाही. वय पण मला एक काळजी लागून राहिली आहे. लई दिस झालं बाळू आणि रायबा कामाला बाहेर गेल्या. चातुर्मासाच्या आधी ते दोघं बी घरी आले तर बरं होईल र. येतील ते परत. चला आपल्याला ते पूजेची तयारी करायची आहे. चला 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 चला. आई तुळजाई, कुठं असतील ग माझी लेकरं? केशव, तुझ्या एका प्रश्नाने आमच्या मनात एक सुंदर विचार जागा झालाय. कोणता विचार देवी? भक्तांना केवळ नियम सांगून भक्ती निर्माण होत नाही, त्यांच्या हृदयाला स्पर्श करणाऱ्या कथा सांगाव्या लागतात. प्रत्येक व्रतामागची भावना, त्याग, श्रद्धा आणि चमत्कार त्यांच्या मनापर्यंत पोहोचवावा लागतो. आणि आता आम्हाला समजलंय ही दिव्य पोथी कोणत्या कार्यासाठी आम्हाला मिळाली आहे. कशासाठी देवी?